पळतोय सूरज आणि कव्हरला आपल्याला हलकेच पाहायला मिळतात. फिटनेस मॅन पांगलोळी संघाचे आणि राहुल जिम मध्ये आपल्या शरीर सौराष्ट्रमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे ते म्हणजे अल्केश. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अजून आपण यापेक्षाही मोठी स्पर्धा खेळा आणि आपल्या गवळी एक धाव मिळते. एकेरी माझी जी मुलं लगावले गेले. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
पारितोषिकांच्या मात्र आपल्याला वर्षाव इकडे पाहायला मिळतं. निगडी कवलवाडी बी संघाचे कर्णधार आणि खुजारे जिके या संघाचे कर्णधारांना विनंती असेल आपण पाहू शकता. This is our moment, celebrations in the air. Lift up your voices, my people everywhere. And you know that we can make it if we try. For the dream that we can fly. के शिवरानकर साहेब यांच्या माध्यमातून AK-47 यांना 200 रुपयाचा cash prize देण्यात येणार आहे. सोडुनी गोकुळा सोहार चालला सदारे मथुरेचं दान पाहू दे. सोडुनी गार काळ काशी सोड पुंडराशी पावलात प्राण येऊ दे. मालिकेत यावेळेला देखील मित्रांनो जे गेटवर आहेत त्यांना फायर ब्रिगेडची जी गाडी येते ना त्यांना आतमध्ये थोडंसं घेऊन यायचं आहे. आमचे गोंसे वडाचीवाडी या संघाचे खेळाडू जे बाहेर जातात त्यांना विनंती असेल फायर ब्रिगेडची गाडी जी येते त्या गाडीला This is our moment, celebrations in the air. Lift up your voices, my people everywhere. And you know that we can make it if we try. For the dream that we can fly. खेळल्या जातात या मैदानामध्ये. परिवाराचं वेगळंच आयोजन पाहायला मिळतंय. अल्पेश गोलंदाजी मार्क सज्जा थोडंसं सोडुनी गोकुळा सोहार चालला सदारे मथुरेचं दान पाहू दे. सोडुनी गार काळ काशी सोड
खेळण्यासाठी आणलं होतं आणि छत्तीस धावा मात्र आपल्याला स्कोअर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. ते चांगली खेळी साकारून गेले अक्षय आणि त्याच्यानंतर मात्र संघाला पुढे It's our moment, celebrations in the air. Lift up your voices, my people everywhere. Are you there? And you know that we can make it if we try. Yeah, for the dream that we can नंतर आपल्याला बाहेरचा चेंडू मात्र बॅटची इनसाइड सोडूनी गोकुळाचा हार चालला सदारे, मधुरेचं दान पाहू दे. सोडूनी गार काळजाशी सोड घुंगराशी, पावलात प्राण येऊ दे. सचिव
आज मैत्री परिवार आयोजित 2024 इथे आपण ही एक मोहीम This is our moment, celebrations in the air. Lift up your voices, my people everywhere. Are you there? And you know that we can make it if we try. For the dream that we can ते खेळण्याचा आनंद नक्कीच घेता येईल. त्याचबरोबर तिथे आमचे समालोचक दादा अविनाश कातेदार साहेब इकडे उपस्थित आहेत. मला जेवढं गोकुळाचा हार चालला सदारे, मथुरेचं दान पाहू दे. ओढुनी गार काळजाशी, जोड पुनराशी, भावनात प्राण येऊ दे. त्याचा दुमत नसेल. जाऊया मॅच कडे. पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठा हादरा लागलाय. अल्केश सारख्या महत्वपूर्ण खेळाडूला मात्र इथे मैदान सोडावं लागलंय. अल्केशला मात्र माघारी This is our moment, celebrations in the air. Lift up your voices, my people everywhere. Are you there? And you know that we can make it if we try. For the dream that we can मजा येते. मधुर संगीत देखील सागरला मात्र आपण परिस्थिती पाहिलं जातं. आता मात्र सागरवरती विश्वास गोकुळाचा हार चालला सदारे, मथुरेचं दान पाहू दे. ओढुनी गार काळजाशी, जोड
एक धाव बाद झालेत. खूप चांगलं षटक हाताळलंय सूरज वरणकर यांनी. गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला समीर, समीरकडे देखील अनुभव आहे. This is our moment. Celebrations in the air. Lift up your voices, my people everywhere. Are you there? And you know that we can make it if we try. Yeah, yeah. For the dream that we can fly. संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता. आता देखील अशाच पद्धतीने काहीतरी फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू मात्र शॉर्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समीर सोडुनी गोकुळाचा हार घालला सदारे, मथुरेचं दान पाहू दे. सोडुनी केलं त्याच लाईनवर आणि त्याच टप्प्यावर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. समीर यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करतायत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. अमित खेडेकर साहेब सारख्या फलंदाजाला देखील इथे मुभा दिली जात नाहीये. इथे मात्र तिसरा चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मात्र या सामन्यामध्ये वेगवेगळं प्लॅनिंग पाहायला मिळतंय. सूरजचे देखील 3 विकेट पाहायला मिळाले एक षटकामध्ये. याच्यानंतर समीरने गोलंदाजीची मुभा आपल्या खांद्यावर घेतली. 3 चेंडू निर्धाव. अमितला मात्र स्तब्ध ठेवले. अमितकडे देखील आत्मविश्वास आहे, फलंदाजी करावी लागेल. 4था चेंडू देखील कदाचित निर्धावची चेंडू येतोय काय. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. एक अवांतर धावती मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि पांगली या संघाचं मात्र स्कोरबोर्ड वधारला जातोय एका धावसंख्येने. धावसंख्या पाहायला मिळते ती 3 चेंडू निर्धाव. आणि एका बाजूला पाहिलं तर पांगवली हा संघ थोडंसं संकटामध्ये सापडताना पाहायला मिळतोय. समीर गोलंदाजीतून वर्चस्व पाहायला मिळतंय. अमितला देखील मोठी खेळी करावी लागेल. 4था चेंडू देखील अंगाची एज घेता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्या मिळते. एका धावेवरती समाधान मानतात. संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 4. आता मात्र एका धावेने चालणार नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आता मात्र मला तहान थेंबावरती चालणार नाही. मला तहान लागली पाहिजे ती समुद्राची. याच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल ती अमित खेडेकर यांना. नक्कीच सर, पाहूया येत आहेत का ते मोठे फटके अमित खेडेकर यांच्या बॅटमधून. यावेळेला मात्र हवेत चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. ओहो, आणि 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल कॅरी केला गेला आहे आणि अमित खेडेकर यांच्या मात्र विकेटचं पतन झालंय. 4 विकेट पाहिलं तर 4 ही धावसंख्या म्हणजे प्रत्येक रनामध्ये 1 विकेट पाहायला मिळत आहे. कुठेतरी पांगवली या संघाकडून कदाचित ही अपेक्षा नसेल. सीझरला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावलं लागल्याच्या नंतर अलकेश स्वस्तमध्ये माघारी परतला. त्याच्यानंतर अमित देखील डगआउटच्या दिशेने. आता मात्र परिपूर्ण जर एका बाजूला पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो कोंडे चेतना संघ. आमचे राहुलजी साहेब मात्र
खुशीच्या वातावरणामध्ये आहेत, कारण आपला संघ देखील मुकेश वरणकर साहेबांसाठी देखील समीरसाठी देखील 100 रुपयाची रोख रक्कम येते. आज या मैदानामध्ये पाहिलं तर चौकार षटकरांची अजय सर आतिषबाजी कमी झाली, पण कॅश प्राईजची आतिषबाजी भरपूर पाहायला मिळते. आता देखील येणारा पुढील सामना जो आहे तो खुजारे संघ आणि निगडी गवलोडी हा संघ. राजेंद्र दिवेकर साहेबांची सासरवाडी पाहिली तर खुजारे आहे, तो जर संघ पराभूत झाला तर निगडी गवळी हा संघ जर विजयी झाला तर त्यांच्या माध्यमातून देखील तब्बल 3200 रुपयाची कॅश प्राईज आहे. हे आता आपल्याला घोषित केलं जात आहे. नक्कीच सर, पाहूया लढत आपल्याला खूप रोमहर्षक पाहायला मिळेल, कारण इथे राजेंद्र दिवेकर साहेबांनी जी कॅश प्राइज लावले त्यासाठी देखील प्रयत्न नक्कीच चालू असतील निगडी बी संघाचे. पाहूया आज कशा पद्धतीने खेळी साकारतायत निगडी बी संघ. यानंतर त्यांचा देखील सामना होणार आहे खुजारे बी संघासमोर. अजय सर पाहिलं तर अनिकेतसाठी देखील राहुलजी साहेबांच्या माध्यमातून देखील विकेटसाठी 100 रुपयाची रोख रक्कम असेल, 200 रुपयाची रोख रक्कम असेल. हो, आकडा मात्र वाढवला जात आहे. झिरो कुठला का अगदी मान्यवर मात्र झिरो वाढवत नाही. झिरोची किंमत किती आहे त्या मान्यवरांना माहिती. एक झिरो वाढवला तर 2000, एक आकडा वाढवला तर 300 रुपये देखील होऊ शकतात. अनिकेत देखील चांगली गोलंदाजी मात्र हाताळतोय. महत्वपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. अनुभवी गोलंदाज संघासाठी महत्वपूर्णची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. सूरजला आणि अक्षयला माहिती आहे आता मात्र धावा या होऊ शकत नाही. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. कदाचित पंच मात्र आमच्याकडे वळतायत की काय संध्याकाळच्या सत्रामध्ये. पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि दोन्ही हात समांतर एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि धावसंख्या पाहिलीत तर धावसंख्या पाहायला मिळते ती 6 धावसंख्या पाहायला मिळते. थोडस अनियंत्रणमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती अनिकेतची. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. पांगोली या संघाची धावसंख्या पाहिलीत तर 7 ही धावसंख्या पाहायला मिळते. नक्कीच सर, कुठेतरी गोलंदाजाच्या माध्यमातून जर पाहिलं तर राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत आणि कोण बनवून गोलंदाजी करतायत. ऑफ साईडला बाहेर काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच लाईनवर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा दंडित केलं जातंय. वाईट चेंडूची मात्र सांगता होते. इथे तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण तुम्ही वारंवार त्याच टप्प्यावर त्याच लाईनवर गोलंदाजी करू शकत नाहीये. कारण तुम्हाला कोण बनवायचं आहे मान्य आहे, मात्र तुम्हाला लाईन आणि लेन देखील त्याच पद्धतीची टाकावी लागेल. या गोलंदाजांकडे उंची आहे आणि उंचीचा मात्र त्यांना भरपूर फायदा होतोय. पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स इथे त्यांना प्राप्त होतोय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान एक धाव देखील इथे अर्जित होते. 3 चेंडू मात्र शिल्लक. धावसंख्या पाहिलीत तर 9 आकड्यावर जाऊन पोहोचते. आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र ही धावसंख्या आपल्याला विजयासाठी अपुरी आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका बाजूला पाहिलं तर अनेक मान्यवरांचं कॅश प्राइज किशाला मात्र कातर लावली गेली. त्याच्यानंतर दुसरी कातर लागली असेल तर आयोजकांना या चेंडूसाठी प्रत्येक चेंडू ऑफ साईडला गेल्याच्या नंतर आपल्याला मात्र तो विसरावा लागतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओहो, क्लीन बॉल. 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक असेल तो अनिकेत यांना. ओहो, कमावलाय मात्र आजचा दिवस वसूल. हे सामना मात्र वसूल. 5 चेंडू फेकले गेलेत. एक शेवटचा चेंडू असेल आणि विजयाकडे वाटचाल असेल ते कोंडे पंचतनाथ संघ. नक्कीच सर, यामध्ये महत्वाचा वाटा असेल तो म्हणजे अक्षय यांचा. खूप चांगली फलंदाजी केली आणि त्यांच्या साथीला आलेले सूरज वरणकर यांनी देखील खूप चांगली फलंदाजी केली आणि म्हणूनच संघ मजबूत स्थितीमध्ये आणि सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे कोंडे पंचतन संघ. कुठेतरी पांगलोळी संघाकडे गोलंदाज चांगले आहेत, अमित आहेत, साजन देखील आहे आणि चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, मात्र आज तसं काहीच घडलेलं नाही आहे आणि कोंडे पंचतन संघाने मात्र हा सामना जिंकलाय. विजयी संघांचे देखील हार्दिक स्वागत आणि पराजित संघांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप सारे